नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. जुलै 2026 हा महिना मिथुन लग्न राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक प्रगती, व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल, करिअरमध्ये नवीन संधी आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संदेश घेऊन येत आहे. विशेष म्हणजे 27 जुलैपासून शनी वक्री होत असल्यामुळे पुढील 5 महिन्यांसाठी जीवनातील काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा पुनर्विचार करण्याची वेळ येईल. चला तर जाणून घेऊया जुलै 2026 तुमच्यासाठी कसा असणार आहे. शुक्राचा 3ऱ्या भावातील शुभ प्रभाव. या काळात गायन, लेखन, चित्रकला याची आवड जास्त निर्माण होईल. या काळात तीर्थयात्रेची योग येतील. ज्याचा व्यवसाय संवाद, विक्री, अध्यापन, सोशल मीडिया किंवा कंटेंट क्रिएशनशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळेल. बुध वक्रीचा प्रभाव. 7 जुलै ते 24 जुलैपर्यंत बुध तुमच्या लग्न राशीत वक्री राहील. या काळात निर्णय घेताना घाई करू नका. संवादातील गैरसमज, प्रवासातील अडचणी आणि कागदपत्रांमधील चुका होण्याची शक्यता आहे. नवीन करार, मोठी गुंतवणूक किंवा नोकरी बदलण्याचा अंतिम निर्णय 4 जुलैनंतर घेणे अधिक योग्य राहील. जुन्या योजना पुन्हा तपासण्यासाठी हा उत्तम काळ आहे. सूर्याचा 2ऱ्या भावावरील प्रभाव. सूर्य कर्क राशीत प्रवेश करून आर्थिक क्षेत्र अधिक मजबूत करणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबामध्ये तुमचा सन्मान वाढेल. सरकारी कामे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. करिअर आणि आर्थिक स्थिती. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. 24 जुलैनंतर करिअरमध्ये अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. 27 जुलैपासून शनी वक्री. शनी तुमच्या 10व्या भावात वक्री होणार आहे. करिअर, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेचा पुनर्विचार करण्याची वेळ येईल. तुम्ही करत असलेले काम खरंच तुम्हाला समाधान देत आहे का? तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतोय का? हे प्रश्न स्वतःलाच विचारावे लागतील. कामामध्ये अधिक शिस्त आणि सातत्य ठेवावे लागेल. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. जोडीदारासोबत संवाद सुधारेल. जुने गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरोग्य, पचनसंस्था, तणाव आणि झोप याकडे विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यांचा फायदा होईल. जुलै 2026 मिथुन लग्न राशी निष्कर्ष. एकंदरीत जुलै 2026 हा महिना मिथुन लग्न राशीसाठी आर्थिक प्रगती, करिअरमधील नवीन संधी आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा महिना ठरणार आहे. बुध वक्री असताना संयम ठेवा आणि शनी वक्रीनंतर शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जा. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क करा 8805782704 या संपर्क क्रमांकावर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.